राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती 8 ऑगस्टला पुणे येथे एक शेतकरी हक्क परिषद संपन्न झाली आणि 25 ऑगस्टला काल शेतकरी हक्क बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये या राज्यामधील सगळे म्हणजे आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी असतील, माजी मंत्री महादेवरावजी जानकर साहेब असतील, माजी मंत्री बच्चूभाऊ कडू असतील, अजितजी नवले असतील, त्याचबरोबर ज्या छोट्या छोट्या शेतकरी संघटना आहेत, ज्या समविचार आहेत, त्या सगळ्यांना सोबत घेऊन या राज्यामध्ये परवा संभाजीनगरमध्ये आम्ही एक शेतकरी शेतमजूर हक्क संघर्ष समितीची घोषणा केलेली आहे। या समितीच्या माध्यमातून 28 ऑक्टोबरला दिवाळीनंतर अवघ्या 5-6 दिवसानंतर 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे। त्याच्यापूर्वी या विभागामध्ये 5 विभागामध्ये या माध्यमातून परिषदा संपन्न होणार आहेत। मोठ्या परिषदा घेऊन शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, आमची भूमिका आहे शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे, त्याला कर्जमाफी हा पर्याय होऊ शकत नाही, तो कर्जमुक्त झाला पाहिजे। शेतकरी शेतमजुरांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना झाली पाहिजे। त्याचबरोबर एकमेव शेतकरी असा घटक आहे की त्याला जीएसटी रिटर्न मिळत नाही। आज उद्योगपती व्यापार सगळ्यांना जीएसटी रिटर्न मिळतो, पण शेतकऱ्याला माझ्या जीएसटी रिटर्न मिळत नाही, त्याला त्या जीएसटीतून मुक्तता मिळाली पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवरती या राज्यभर आम्ही सगळेजण एकत्रित येऊन यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जनजागृती करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज परिस्थिती बघितली म्हणजे शेतकरी सगळ्या जाती धर्माचा आहे, सगळ्या धर्माचा लोक शेती करतात, सगळ्या जातीची लोक शेती करतात। राज्यामध्ये आज 10 शेतकऱ्यांची आत्महत्या होते, पण शेतकऱ्याच्या आत्महत्येनं आपण जर बघितलं असेल, परवा एक सरोदे म्हणून एका शेतकऱ्याने व्हिडिओ करून आत्महत्या केली, पण त्या आत्महत्यानंतर राज्यामध्ये कुठेही मोर्चा निघाला नाही, कुठेही निवेदन देण्यात आलं नाही, पण तेच मृत्यू तीच आत्महत्या जर जातीपातीच्या नावावर धर्माच्या नावावर झाली असती तर राज्यामध्ये अहंकार उठला असता। आज शेतकऱ्याच्या मरणाचं सुद्धा किंमत राहिलेली नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या मरणाचं कफन बांधून हे राज्यभर फिरतायत। शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं, त्या आश्वासनापासून पळ काढतायत। अहो, नरेंद्र मोदींनी सुद्धा 2019 साली सोयाबीनला 6000 रुपये दर देऊ असं त्याचं रिपीट देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा केलं। आज देखील सोयाबीनला 6000 दर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेबांनी वेळोवेळी जाहीर केलेला आहे, आमची भूमिका आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, पण मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी वरती अन्याय झाला नाही पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागला नाही पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। कारण ओबीसी समाज या 4000 पेक्षा अधिक जाती असणाऱ्या समाजाला आज देखील ओबीसीला आरक्षण हे सामाजिक मिळालं, पण राजकीय भागीदारी या ओबीसीला म्हणावं अशा पद्धतीने मिळाली नाही, ही आमची भूमिका आहे। आणि यामुळं ओबीसी समाजावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे। यातून त्यासाठी आमची भूमिका आहे, सरकारची खरंच जर मानसिकता द्यायची, आरक्षण देण्याची मानसिकता असेल, मी तर म्हणतोय आरक्षण विरोधी सरकार या राज्यामध्ये बसलेलं आहे। म्हणजे देशामध्ये म्हणजे व्हीपी सिंगांनी जेव्हा ओबीसीला आरक्षण दिलं, मंडल आयोग लागू केला, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीनं आरक्षण मंडल लागू केल्यानंतर व्हीपी सिंगांचा पाठिंबा घेऊन ते सरकार पाडलं होतं। आणि या राज्यामध्ये देशामध्ये मंडल आयोग लागू केला आणि मंडल आयोग लागू करताना त्यांनी मंडलच्या विरोधात कमंडल यात्रा याच भारतीय जनता पार्टीने काढली होती। आरक्षण विरोधी सरकार या राज्यामध्ये बसलेलं आहे। अहो, खऱ्या अर्थानं जर तुम्हाला सगळ्यांनाच आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही आरक्षणाचं सिलिंग उठवा ना, सिलिंग वाढवा, त्याचे व्हॅकन्सी मोठी करा। म्हणजे आज जे ओबीसीत आहेत त्या ओबीसीला न्याय मिळालेला नाही आणि इतर लोकांना ओबीसी मध्ये तुम्ही सामील करून खऱ्या अर्थानं मूळ ओबीसींवरती अन्याय नाही झाला पाहिजे, ही भूमिका आहे, ही आमची भूमिका आहे।